म्हणून तुम्हाला सांगतो भावाईले तुझ्या बहीणचा हिस्सा देजो. नाही ना तिला साडी चोळी शानपणा नको. दिवाळीले तुझ्या बापाला घ्यावं लागेल तिला साडी चोळी. आणि तिचा हिस्सा जो आहे तो देजा तिले बहीणले. अंतर पाडू नका. मेल्यावर अवघ जाग्यावर राहते. मी साड्या काऊन वाटतो, मी पैसे काऊन वाटतो. मी पैसे घेतो ना. तुमच्या गावातून 15,000 रुपये घेतले मी. मग त्या 15,000 तुमचा हक्क आहे ना. जास्त पैसे नाही घेत, माजलो असतो. आता लोक तर 2 पोरी ठेवल्या असत्या महाराजच्या जवळ जीव घालण्याकरता. काऊन त्या महाराजला हात नाही काय लखवा गेला का छोटीच्या बायच्या हातात. मला राग येते. तू ब्रह्मचारी असल्यावर वायाच्या दूर राह. चांगले चांगले गोत्यात आले काय सांगतात. ज्याचं लग्न व्हायला त्यांना विचारा ब्रह्मचारी राहणं किती साधं सोपी कठीण आहे. ते अच्युत बाबानं तप सांभाळलं. ते तुकडोजी बाबानं तप सांभाळलं. ते गाडगे बाबानं बायको असताना बायकोले मायचा दर्जा दिला. तुकाराम दादा गीताचार्यानं व्रत सांभाळलं. सर्वांचं नाही ते. मी ब्रह्मचारी आहोत तसा राहूच नाही शकत ना. बे चिवत्या नको म्हणून. चांगली चुंगली आली तर येऊ. बापाने तरी मालूम नसन तेरे रस के कम. पोट्याच्या पाठ आहेत. व बाई खाली बसतो. खाली बाई तुमच्या जागेवर वाचू. गडबड करता का तुम्ही. चांगल्या घरच्या पोरीनं गडबड केली तर कोणी काही म्हणत नाही. कारण चांगल्या घरची. तिचा हात धरला, गरीबाच्या पोरीचा हात धरला तर तिच्या बोंबा गावात करता. मला कीर्तन झोंबन तुम्हाला झोंबू दे. डबल येत नाही मी 10 वर्ष. तुमची अंगार झाली पाहिजे. जे खरं आहे ते बोलतो. ऑब्जेक्शन घ्या माल्यावर तुम्ही. अरे मोजरीवाल्याने खंजेऱ्या फेकल्या मा. काऊन फेकल्या काऊन फेकल्या मालूम आहे. उलट्या वाजवते म्हणून नाही. एकलव्याचा अंता दान काऊन मागितला. आदिवासी होता म्हणून. अर्जुनाच्या पेक्षा मोठा होऊ नये आदिवासीचं भिल्लाचं यष्टीचं पोरग. हे वय ते नाटक. आता त्या मोजरीत खंजेऱ्या कोण फेकल्या. त्याला वाटे सायाचं कुठून आलो यानं तो तुकडोजी नाही पाहिलं नाही. 9 वाजवल्या ना जे कोणताही आवाज निघते याच्यात. आता काय वाजवतो कुठे तुम्ही सांगा. नाटक तुमच्यासाठी करणार नाही तर कीर्तन मंदिरातच होते. पेंडालच्या बाहेर लोक नाही येत. आज जेवढे पेंडाल मध्ये आहे तेवढे बाहेर आहे. कारण तुम्हाला जो गडबड करू नको. सीझर व्हायला आहे काय बे.
माता की जय. माझ्या भावांनो सत्य बोलत गेलो जीवनभर आणि म्हणून आतापर्यंत माझे 14,000 गावात गेलो. मी कोणाला निवडून आणायचं आहे त्याच्यासाठी फिरतो. बरं आमदार बच्चू कडू साठी फिरलो मी. 1-1 रुपया जमा करतो आणि वोटिंगही मागतो. राजकारणी म्हटलं तरी चालेल का. आज चांगल्या माणसाची आम्हाला गरज आहे बाबा. चांगल्या माणसाच्या पाठीची राहा. अरे जर चांगले माणसं निवडून आले तर देश सांभाळला जाईल. या तुमच्या गावातल्या मुलाईने दारूबंदी केली. मला खूप आनंद झाला. कोणी म्हणेन कायची केली बे अमरावतीहून पिऊन येते ना बे. आता ज्याला कोणाला काही गू खायचा आहे तर गोदरीतच जावं लागते का. संडासाठी भेटते साध्या वर्षाचा संडास आणि तो सिटिंगचा असते. छिनालपणा जर करायचा कुठे करू शकतो. पण मी गावाच्या मायबापाले धन्यवाद देईन. तुमचं रेवसा गाव तीर्थक्षेत्र आहे. मला या पोराईनं बोलावलं ना, तरुणाईनं म्हाताराईनं नाही बोलावलं. त्याचं मला जमलंच नाही. शेवट एकच वेळ बोलावलं तर ते मला समजलं. मी डबल आलोच नाही. रेवशाचं नाव आलं की मी काटे खाऊ आणि आपण पैसे घेतो. पैशाशिवाय जमत नाही. ते गाडी आहे, ड्रायव्हर आहे, 5 जण आहेत. कायच्या मात्र जेवण आहे. दिवसा जेवण लागते ना. संध्याकाळी आज जेवण कोणाच्या घरी आहे बोला. ओ दादा म्हणले दादा अभय भाऊ वाकोळेजी कुठं आहे जेवायचं. बोला बोला. मालूम आहे की नाही. बोला ना कुठं आहे. कोणाच्या उमेकर राजेश उमेकर त्याच्या घरी आहे का जेवण. कुठं आहे उमेकर भाऊ. उभे राहा 1 मिनिट. अरे रात्री 12 वाजता खाऊ घालाल ना. 1 मिनिट. मग ते मागायत तर तुम्ही कोण आहात त्याचे. बोला तुम्ही त्याच्या घरचे. मग तुम्ही मधात काऊन गडबड केली. तुमच्या घरी नाही तर तुम्ही मग मधात काय बोलले. तुम्हाला मालूम आहे ना मधात बोलण्याचा परिणाम काय होते. कसं आहे मधात छानपणा करू नये माणसानं. कारण मधात बोलूच गाव खराब केलं. रेवसा हे रेवसा मुळात खराब नव्हतं. तुमच्यासारखे 2-4 लोकांना गाव खराब केलं. अजून संडास नाही म्हणजे काय होय. बोलत नका जाऊ ना. मला पुरा मोसम खराब केला की नाही तुम्ही. बरोबर बोलले तर उभे राहा. कारण मला तुमचा सत्कार करायचा आहे. जो जीव घालते त्याचा. तुझ्या घरी आहे का जेवण. हॅट लेखा किती कचरा केलं ते. हॅट लेखा मला विषय मारला ना ते. कोणी आहे का उमेकर भाऊच्या घरचं. महिलांपैकी महिलांनी करतात. आज 1 मिनिट या इकडे काका. अरे जो रात्री 12 वाजता जीव घालते तो कार्यकर्ता कसा. नाही तर कपडे झटकणारे तर नाही नाही पाहिजे. आखरी आपल्याच माणसानं आपल्या माणसाची कदर केली. काय आडनाव उमेकर म्हणजे माळी काय कुणबी म्हणजे तुकारामाच्या जातीचे. धन्यवाद. शाल दे रे. सांगितलं ना काकुले येईल म्हणून. महाराजले दूध ठेवजा अर्धा कप. महाराज बिना दुधाचे नाही. 1 पाव म्हैस आहे का. तकलीफ तुम्हाला दोनणार आले होते. महाराजले काय आहे त्या भोकाच्या नागोबाला. मी संस्थांच्या अध्यक्ष साहेबांना कदर करा. कदरे साहेब या माणसाची या. तुम्ही यायचा सत्कार करा. माल्याच्या गळ्यात तुम्ही हार टाकला नाही. तुम्ही दुसऱ्यावर लोटलं. पण आता यायचा सत्कार करा उमेकरजीचा.
कादरे साहेब आभारी आहात. टाळ्या तुम्ही आपला अमूल्य वेळ संस्थान करता देऊन राहिले. टाळ्या. कार्यकर्ते याचे पाहिजे भाऊ. माणूस द्या मज माणूस द्या. धन्यवाद. अरे बापरे. मी तेच वाट पाहून राहिलो कदरे साहेब पाया लागतात काय उभे करा. म्हणून तुम्ही मोठे झाले.